शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात। अपघाताच्या वेळी राजेश शहा यांचा मुलगा गाडी चालवत होता। अपघाताच्या वेळी मिहिर शहा गाडी चालवत होता। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ते पालघरमध्ये शिवसेनेचे उपनेते आहेत, मात्र वरळी हिट अँड रन प्रकरणात त्यांचा मुलगा आणि चालक गाडीत होते। पोलिसांनी आरोपीच्या मुलाचाही शोध घेतला असून मुलगा आणि चालक दोघांविरुद्ध सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात आहेत। अपघाताच्या वेळी राजेश शहा यांचा मुलगा गाडी चालवत असल्याचं समोर आलेलं आहे। तर अपघाताच्या वेळी मिहिर शहा हा गाडी चालवत होता। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्याला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। पोलीस उपनेत्याची सध्या चौकशी करतायत। ते पालघरमध्ये शिवसेनेचे उपनेते आहेत, मात्र वरळी हिट अँड रन प्रकरणात त्यांचा मुलगा आणि चालक गाडीत असल्याचं देखील चौकशीतून समोर आलेलं आहे। या घटनेत कोळी दाम्पत्याला पहाटे 5:30च्या सुमारास या गाडीने उडवलं होतं। यात महिलेचा मृत्यू झालेला आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेच्या उपनेत्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती या संदर्भात? आपण जर बघितलं तर ती माहिती सध्या पोलीस सूत्रांकडनं पुढे येत आहे किरण। यानुसार वरळीच्या सिलिंग परिसरामधनं एक भरधाव कार जात होती आणि या कारने एका कोळी दाम्पत्याला उडवलं। त्यामधल्या महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती आता मिळते आहे। आणि हिट अँड रनचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटना ताज्या असतानाच अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे। आणि त्यामुळे आता राजेश शहा जे गाडीचा मालक आहे आणि शिवसेनेचा पालघर येथील पदाधिकारी देखील आहे, त्याला ताब्यात घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय मानला जातो आणि असं सांगितलं जातंय की कुठल्या तरी राजकीय कार्यक्रम आणि बैठका निपटूनच आटोपून ते पालघरच्या दिशेने जात होते। तर त्यामुळं हे अपघात घडला असं सांगितलं जातं। दुसरीकडे एक जी माहिती महत्वाची समोर येत आहे, चालक आणि मुलगा हे फरार होते, मात्र त्यांचाही वरळी पोलिसांनी शोध घेतलेला आहे। त्यांना लवकरच ताब्यात घेऊन त्यांची देखील अटक दाखवण्यात येईल आणि पुढील तपास नेमका मुलगा गाडी चालवत होता का आणि त्याचं वय नेमकं काय या सगळ्या संदर्भातली चौकशी आता पोलीस करतायत। अगदीच, आता सध्या काय चौकशी सुरू आहे आणि इथून पुढची कारवाई कशा प्रकारे केली जाणार आहे या संदर्भात काय माहिती मिळाली आहे का? किरण, आपण जर बघितलं तर आता पोलिसांचं सगळ्यात महत्वाचं पोलिसांसमोर आव्हान आहे, जो मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होतं त्यांना ताब्यात घेणं आणि त्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करणं। यामध्ये हे निष्पन्न होईल की हे हिट अँड रन प्रकरण आहे की ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण आहे, हे निष्पन्न करणं पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे। कारण दारू पिऊन तो मुलगा गाडी चालवत होता का याचा तपास पोलिसांना करायचा आहे। या सगळ्या संदर्भात राजेश शहा यांची चौकशी पोलीस करत आहेत, मात्र त्यांच्याकडनं योग्य प्रतिसाद पोलिसांना मिळत नाही अशा पद्धतीची माहिती पोलीस सूत्र सांगत आहेत। मात्र ज्यावेळी कार चालक आणि मुलाला ताब्यात घेतलं जाईल, दोघांची वैद्यकीय चाचणी केली जाईल आणि यानंतर पुढील कारवाईला सुरुवात केली जाईल। किरण, अगदीच, आपण जर पाहिलं अक्षय तर पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। त्यानंतर जवळपास आपण पाहिलं तर 7 ते 8 तासांचा कालावधी निघून गेलेला आहे। शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते हे आहेत, तर शिंदे गटाच्या नेत्यांकडून काही प्रतिक्रिया मिळालेली आहे का? अद्याप तरी शिंदे गटाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी यावर बोलणं टाळलं, कारण हा कुठलाही आम्ही काही नेत्यांशी बोलण्याचा, पदाधिकाऱ्यांशी शिंदे गटाच्या बोलण्याचा संपर्क केला, त्यांच्या माध्यमातून सांगितलं जातं की ही कुठलीही संघटनात्मक किंवा अक्षय, अगदीच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत अरविंद सावंत आपल्यासोबत आहे, ठाकरे गटाचे नेते। अरविंदजी, प्रथमतः तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे। डिबेट करायला नाही बसलोय तुमच्या बरोबर, तुम्ही फक्त माझी बाईट घ्या आणि मग विषय जाऊ। आपण जर पाहिलं तर हिट अँड रन प्रकरण मुंबईमध्ये देखील झालेलं आहे, तर शिंदे गटाचे जे उपनेते आहेत त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे। पहिली गोष्ट कोणाच्या गटाचे आहेत हे सोडून द्या, मला त्याच्याशी काही पडलेत नाही। कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या थराला गेली याचं कारण राज्य सरकार, जे रोज लॉन्ड्रीतनं एकेकाला धुवून काढताय ना, त्यामुळे अनेक लोकांना असं वाटतं आम्ही काही केलं तरी चालेल, बेदरकार वागा, बेगुमान वागा, बेकायदेशीर वागा, आमचं कोण वाकडं करणार, आम्ही सत्ताधाऱ्यांचे जावई आहोत। ही जी माज आलाय ना सगळ्या, आणि काही संपत्ती झालं, धनाढ्यांना प्रचंड आलेला माज, तो माज आहे ना, त्याच्यातनं हे घडतंय, लक्षात ठेवा। उन्माद महाराष्ट्रामध्ये आलेला आहे अनेकांना, तो उन्माद काल परवाकडे सुद्धा आपण पाहिलेला आहे। म्हणून मला समाजमानाचीच भीती वाटते, तुम्हाला याचा राग कसा येत नाही की रोज एखादा पक्ष
एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो आणि त्याला तोच पक्ष पुन्हा लॉन्ड्रीतून बाहेर काढतो, जरा सुद्धा वाटत नाही का आपल्याला? हे ह्यातूनच भ्रष्टाचार करायचं आणखी धाडस वाटतं. या आमच्याकडे काही करा, हातपाय तोडा सांगणारा आमदार आहे हो तुमच्याकडे. टेबल जामीन देईन म्हणतो तो. काय केलं त्याचं तुम्ही वाकडं? गोळ्या झाडल्या पोलीस स्टेशनच्या प्रांगणात. काय केलं वाकडं? त्यामुळे माज आलेला आहे. तो कोणाच्या गटाचा आहे त्याच्याविषयी माज कशात आलाय लक्षात घ्या. ते माझं मूळ कारण असं आहे आमची लॉन्ड्री, आणि आमचं कोण वाकडं करणार? पोलीस तर त्यांच्या नुसत्या पोलीस स्टेशनच्या साध्या सिनियर पीआयला सुद्धा वर्षातनं फोन जातात. हे कळत नाही का लोकांना? पण मला सुद्धा लोकांच्या जनमानसाचा कानोसा घ्यायचंय की तुम्हाला याची चीड येते की नाही. मराठी ज्यांना तुम्हाला धुवून काढतायत, लुटून नेतायत, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर लांछन करतायत, बेगुमान वागतायत, बेकायदेशीर वागतायत, तरी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतोय. त्या मनाला मी साथ घालतोय, बाकी काय. अगदीच आपण जर पाहिलं अरविंदजी तर पुणे पुण्याचं घटना घ्या ना. पुण्यात कोण आहे तो? संपत्तीचा माज आहे. धनाढ्यांना आणि यांना सगळ्यांना असं वाटतं काय ना, तिथेही गेला होता ना, तिथेही राजकीय नेता गेला होता ना. सारवा ते गृहमंत्री त्याच्यात मास्टर आहेत सारवा करण्यामध्ये. अगदीच अरविंदजी आपण जर पाहिलं तर पुणे प्रकरणात देखील सारवासारवीचं प्रकरण समोर आले होते. अनेक डॉक्टरांनी किंवा तिथल्या सेवकांनी सुद्धा पैसे घेत अफरातफरीच्या गोष्टी सुद्धा झाल्या होत्या. पण तुम्हाला असं वाटतंय का की यांना कुठेतरी आवर घालण्यासाठी कायदा सुव्यवस्था आपण यांना आवर घालण्यासाठी सरकार बदलणे हाच त्याचा उपाय. यांच्याकडनं अपेक्षाच करू का लॉन्ड्रीवाल्यांकडनं? सरकार बदलणे हाच उपाय, दुसरा उपाय नाही. तुम्ही ते वारंवार लॉन्ड्री हा उल्लेख करताय, तुम्हाला यातून नेमकं काय संदेश द्यायचा आहे? तुम्हाला कळते की लॉन्ड्री तुम्हाला माहिती नाही का अजून? काही करा, त्या पोपटाला विचारायला मुलूंच्या. आरोप करता तुम्ही गुन्हेगारीचे. अगदी देशाच्या पंतप्रधान, मी काल लोकसभेत बोललो हो, देशाच्या पंतप्रधानांना आरोप केलेली माणसं तुम्ही घेता, मग देशाच्या पंतप्रधान खोटे आरोप करतात असं तरी आला. तुम्ही काल परवाकडे एकाला क्लीन चिट दिली, सांगा खोटे आरोप केले होते आम्ही. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत का महापालिकेने असा अहवाल द्यायला? म्हणजे लोकांना भय निर्भय करून, ब्लॅकमेल करून पक्षात आमच्या लॉन्ड्री क्लीन चिट द्यायला तयार आहे तुमची. हे असले लोक आहेत तो. हे 2 दिवस तुम्ही आता ही बातम्या चालवलं, पुढे काय घडतं? लोकांना भ्रांत आहे 2 वेळच्या भाकरीची, त्यामुळे लोकांनाही वेळ नाही सगळं बघायला, म्हणून ते विसरून जातात, त्याचा फायदा घेतात. म्हणून म्हणालो त्याला उपाय एकच, जालिम उपाय आहे तोच उपाय केला पाहिजे. तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोललात की सरकार बदलायला हवं या सगळ्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी. मग तुम्हाला असं वाटतं सरकार बदलल्यानंतर खरंच हे प्रकरण थांबतील, हिट अँड रनचे प्रकरण थांबतील? तुम्ही पहा, आमचे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना नुसता आरोप झाला, काढून टाकलं मंत्र्याला. तुम्ही त्याला पुन्हा मंत्री केलेत बरं का. अरे तेव्हा तुम्हीच करत हे जे सत्ताधारी बसलेत ते, कारण तो आमच्या सरकारमध्ये म्हणतो काढून टाकला होता उद्धवजी. तुम्ही काय केलं? मांडीवर बसवताय ना एकेकाला. गोदी मी लेलो, गोदी मीडिया, गोदी मध्ये माणसं, गोदी व्यवस्था, गोदी कायदा व्यवस्था, गोदी सरकार, गोदी मी लेना का काम, बस एवढंच चालू आहे. धन्यवाद. अगदीच धन्यवाद अरविंदजी, तुम्ही एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्या संदर्भात. तर